हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून आणि मनापासून आता हृदयापासून मी म्हणावं लागेल का? हां, तर तसं जर असेल तर खरंच तिथून पण तुमचं स्वागत आहे. आता या स्वागतानंतर आपण जे सुरुवात केलं होतं FAW म्हणजे फ्री आन्सर रायटिंग सिरीज, त्याची नमुनात्मक उत्तरे हे आज आपण पाहणार आहोत. तर ह्याचे जे प्रश्न आहेत ना, अनोखी लाईफ एक चॅनल आहे पहा, दोन तसे चॅनल आहेत, एक सेट नेट आहे आणि एकचे आपलं हे UPC MPसाठी आहे. तुम्ही फक्त अनोखी लाईफ सर्च करा, तुम्हाला हे ओरिजिनल चॅनल भेटतं, किंवा तुम्ही ह्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये गेलात तर तिथं तुम्ही डायरेक्ट लिंकवर जाऊ शकता. तिथं तुम्हाला ते प्रश्न मिळतील. त्याचप्रकारे गेल्या जे 1 ते 4 हा जो नमुनात्मक भाग होता त्याची PDF पण तिथंच मिळेल. म्हणजे तुम्ही असं समजा की जे तुम्हाला पाहिजे आहे ना, जे PDF वगैरे तिथे मिळतं, किंवा तुम्ही ॲप पहा. ठीक आहे, अनोखी लाईफचं ॲप आहे, तिथं बी तुम्ही बऱ्याच गोष्टी पाहू शकता. तिथं मिळतील, हळूहळू मिळतील, कारण ते ॲप जरा अपडेट मोडमध्ये आहे. तर अनोखी लाईफचा ॲप पण तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, हा झाला भाग थोडासा आहे ना जाहिरातीचा, असं म्हणाल का? तुम्ही म्हणाल हो ठीक आहे, असू द्या करणार काय त्याला. तर आता डायरेक्ट उत्तर पाहूया आहे ना. जे प्रश्न तुम्हाला दिले होते त्याचं आपण थोडक्यामध्ये भाग, आणि हे तुम्हाला गेल्याच क्लासमध्ये सांगितलं की हे जे सगळं काय आहे ते तुम्हाला आदर्शवाद नाही, फक्त एक तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा मार्ग आहे. ओके, तर आपण डायरेक्ट कामावर लागूया मग. तर 5वा प्रश्न होता पहा, तुम्हाला दिलेला साधा होता. ठीक आहे, प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोगाचे सविस्तर उत्तर लिहा, किंवा कर्मणी प्रयोग सविस्तर लिहा, अशा प्रकारचा प्रश्न आहे हा. तर हा प्रश्न येतो का? पहिल्यात हा मुद्दा आहे पहा, हा प्रश्न येतो. प्रयोग म्हणजे काय? 15 मार्काला फिक्स प्रश्न येतो हा, है ना. आणि याच्यामध्ये मग कर्मनित्र विचारतात, कर्तरित्र विचारतील, किंवा भावेतर प्रयोग विचारतील. म्हणजे हा एक छोटासा टॉपिक आहे जो तुम्ही केलाच पाहिजे. परत एकदा तुम्हाला मी म्हणतो, जे अभ्यास करत असतील त्यांनी हा केलाच पाहिजे. हा खूप छोटा टॉपिक आहे, होऊन जातो. आणि हा तुमच्या MCQ सारखा नाही ना, तुम्हाला लिहायचा आहे, त्याच्यामुळे तर तो अगदी सोपा जातो. तर हे करणं अनिवार्य आहे, आणि त्याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं हे तुम्हाला इथं पण समजेल पहा. साधा प्रश्न आहे ना. प्रयोग म्हणजे काय? तर सुरुवातीला त्याची व्याख्या करा, आणि त्याच्यानंतर त्याचे काही गोष्टी सांगा, 4-5 मुद्दे सांगा, आणि पुढचं उत्तर लिहायचा प्रयत्न करा. कर्मणी प्रयोग पाहू, प्रश्न जसा विचारला तसं मागणी पूर्ण करा. 15 मार्काला आहे हा. जर 10 मार्काला प्रश्न असता तर आपण प्रयोगाची व्याख्या सांगितलं असतं आणि डायरेक्ट कर्मणीवर गेलो असतो. परंतु इथं काय आहे पहा, 15 मार्काला प्रश्न आहे. 15 मार्काला आहे म्हणजे प्रयोग म्हणजे काय, त्याची थोडक्यात तुम्हाला काही वैशिष्ट्ये सांगावं लागतील, आणि मग पुढं जावं लागेल. आणि हे बांधणी तुम्हाला बऱ्याच वेळा गेल्या बी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं पहा, आहे ना. जर गेल्या 1 ते 4 या नमुनात्मक उत्तर तुम्ही पाहिलं नसेल तर ते तुम्ही पाहू शकता, आहे ना. ते तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, किंवा तुम्ही मागं जाऊन पहा. तसेच सीझन पहिला आणि दुसऱ्याचं बी तुम्ही पाहू शकता, कारण हा सीझन 3रा आहे, त्याच्यात बी तुम्हाला ते उत्तर पाहायला मिळतील. ओके, तर प्रयोगाबद्दल काय, सुरुवातीला त्याची व्याख्या हे असं तुम्ही बॉक्स करा, असं बी तुम्हाला म्हटलं होतं. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असतं त्याच्या रूपाची किंवा रचनाची एक ठेवण असते. कर्त्याची किंवा क्रियापदाची अशी एक जुळणी असते किंवा रचना असते, त्याला व्याकरणात प्रयोग असं म्हणतात. साध्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं आहे ना, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद असतं, याच्याच संबंधाला काय म्हणतात? प्रयोग असं म्हणतात साध्या भाषेमध्ये. ठीक आहे, तर मग चल ते बी तुम्ही व्याख्या देता आली असती ना, ते देता आली असती, परंतु इथं तुम्हाला जर मोठं लिहायचं असेल तर म्हणून हे दिलेलं आहे. ठीक आहे, साधी व्याख्या लक्षात ठेवा, आहे ना. काय आहे? वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद असतं, याच्या संबंधाला काय म्हणतात? प्रयोग असं म्हणतात. उदाहरणार्थ राम आंबा खातो. ओके, तर आपण थेट मुद्द्यावर बोलायचं मग पुन्हा. प्रयोग हा शब्द संस्कृत व्याकरणातून आलेला आहे, आणि मराठी भाषेमध्ये कर्त्याचे स्थान, क्रियापदाचे रूप आणि क्रियाविषयक संबंध याच्यामधून हा प्रयोग घडतो. हे दुसरं वैशिष्ट्य. आणि त्याचे 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव प्रयोग. ओके, कर्तरी हा कर्ता केंद्रित असतो, कर्मणी हा कर्म केंद्रित असतो, आणि भाव हा भाव केंद्रित असतो. ठीक आहे, हे काय चालू आहे? उत्तरं चालू आहेत, नाहीतरी शिकवाय चालू नाही असं म्हणसाल की काय, मग समजना गेले असं म्हणसाल. हे उत्तरं चालू आहेत. उत्तर कसं लिहावं हे तुम्हाला सांगतोय, कळलं ना तुम्हाला? पहिले सुरू काय प्रश्न विचारला होता, प्रयोग म्हणजे काय, तर म्हणजे काय, तर एवढं तुम्हाला सांगावं लागलं याच्यात. प्रयोग म्हणजे काय, त्याचे 2-3 वैशिष्ट्य, आणि थोडक्यामध्ये ते काय आहे नेमकं. ओके, त्याच्यानंतर डायरेक्ट कर्मणी प्रयोगमध्ये येऊ शकता, किंवा तुम्ही असं म्हणू शकता पाहिजे. आता चला आपण कर्मणी प्रयोग पाहूया. आता म्हणजे आता इथून कर्मणी प्रयोग पाहूया असं बी एक सेंटेन्स लिहू शकता, आणखी ते जबरदस्त बनतं. ठीक आहे, कर्मणी प्रयोगामध्ये काय बोलता येतं मग? क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतं, तर त्यास काय म्हणतात पहा? कर्मणी प्रयोग. साधी गोष्ट आहे. आणि कर्तरी असेल तर काय? क्रियापदाचे रूप कर्तरी म्हणजे काय कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतं. परंतु इथं कर्मणी काय आहे? कर्मणी प्रयोगाची व्याख्या काय मग? क्रियापदाचे रूप कर्माच्या, आहे ना. शब्द काय पहा, हा शब्द विसरायचा नाही परीक्षेमध्ये, आहे ना. क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलतं, त्याला काय म्हणतात? कर्मणी प्रयोग म्हणतात. ठीक आहे, तर पुस्तक रामाकडून वाचले गेले.
ठीक आहे, ज्याने अभ्यास केला असेल हे वाक्य त्यांना कळलं असेल. त्याच्यानंतर काय कर्मणी प्रयोगाचे वैशिष्ट्य सांगा, कारण त्यांनी सविस्तर लिहा असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे याच्यातलं जे कर्म असतं आहे ना, कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं. विभक्ती म्हणजे काय हे माहीत असलं तरी हे तुम्हाला प्रथमा द्वितीय हे तुम्हाला माहीतच असेल. त्याच्यानंतर कर्ता हा प्रथमात कधीच नसतो, हे दुसरं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर कर्ता कधी कधी काय तृतीयात असतो, पंचमी चतुर्थी षष्टीमध्ये बी असू शकतो. त्याच्यानंतर कधी कधी कर्ता हा शब्दयोगी अव्यांत असतो. त्याच्यानंतर कर्त्याऐवजी कर्मावर भर देणे हे कर्मणी प्रयोगाचं उद्देश वैशिष्ट्य तुम्ही म्हणू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय म्हटलं होतं, प्रश्न काय विचारला होता पहा, की सविस्तर लिहा. सविस्तर लिहायचं असतं, ह्याचं वैशिष्ट्य बी सांगावं लागेल आणि याचे प्रकार पण सांगावं लागतात. काय 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 करतात पहा मुलं, फक्त वैशिष्ट्य सांगतात आणि तिथंच बसतात, मार्क कमी मिळतात. ठीक आहे, आता हे तुम्ही एका एका वाक्यामध्ये बी सांगू शकता, कारण हे 15 मार्कांमध्ये सगळं बसत नाही, कारण वेळ जातो. त्याच्यामुळे काय करायचं, सगळं लिहायचं पण कमी कमी लिहायचं. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला ना तुम्हाला. पहा, पहिलं सूरप्रयोग म्हणजे काय, त्याचे 2 वैशिष्ट्ये, कर्मणी म्हणजे काय, त्याचे 2-3 वैशिष्ट्ये आणि कर्मणी प्रयोगाचे प्रकार. असं केलं तर तुम्ही त्या 250 शब्दामध्ये बसता. नाहीतर जास्त जास्त लिहायचा प्रयत्न केला की मग तुम्ही सगळा म्हणजे मर्यादाच ओलांडून जाता आणि वेळ पण खूप लागतो. ठीक आहे, जर तुम्हाला हे सगळं 12 मिनिटांमध्ये लिहिता येत असेल, 15 मार्काचा जो प्रश्न आहे पहा, तुम्हाला वेळ माहीत आहे का तुम्हाला किती लिहायचं? 10 मार्काचा प्रश्न जास्तीत जास्त किती मिनिटामध्ये लिहायचा है ना? 10 मार्काचा जो प्रश्न आहे जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटामध्ये. ठीक आहे, 15 मार्काचा प्रश्न जास्तीत जास्त 12 मिनिटामध्ये, जास्तीत जास्त 12 मिनिटामध्ये. आणि जो 20 मार्काचा प्रश्न आहे तो जास्तीत जास्त किती, काय व्हायला बार बार है ना, 20 मार्काचा प्रश्न जास्तीत जास्त 15 मिनिटामध्ये. ठीक, अशा प्रकारचं तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं पहा, कर्मणी प्रयोगाचे प्रकार. पहिला आहे प्राचीन कर्मणी प्रयोग आणि त्यालाच नाव आहे पुराण कर्मणी प्रयोग. प्राचीन शब्द काय, प्राचीन म्हणजे हा कुठून तर घेतलेला आहे, कुठून घेतलेला आहे, संस्कृतामधून आलेला आहे आणि संस्कृतसारखे वाक्य सापडतात, जसे की नळे इंद्रासी अशी बोलीजे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे नवीन कर्मणी, म्हणजे नवीन कुठून आला असेल, इंग्रजी भाषेमधून. तर इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइसमधून आलेली ही रचना आहे, त्याच्यामुळे याला काय म्हणतात पहा, नवीन कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातात. म्हणजे पॅसिव्ह वॉइससारखी मराठीमध्ये रचना होते तेव्हा हा नवीन कर्मणी प्रयोग होतो. रावण रामाकडून मारला गेला, आपण म्हणतो ना रामाकडून रावण मारला गेला, तर इथं उलट रावण रामाकडून मारला गेला, अशा प्रकारची आहे. त्याच्यानंतर समापन शब्दामध्येच अर्थ आहे पहा, समापन कर्मणी प्रयोग म्हणजेच काय, जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याचा क्रियापदाचा अर्थ काहीतरी क्रिया समाप्त झाल्यासारखा होत असेल तर त्याला काय म्हणतात, समापनी. नावातच अर्थ आहेत बरं का, हे पण एक ट्रिक लक्षात ठेवा. समापन काहीतरी शक्यता दाखवतं की काहीतरी कार्य पूर्ण झालेलं आहे, त्याचे गाणे गाऊन झाले. त्याच्यानंतर पुढचा आपण शक्य कर्मणी म्हणजे शक्यता दाखवते, जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती करण्याची शक्यता दाखवत असेल तर त्याला काय म्हणतात, शक्य कर्मणी प्रयोग. जसं की कुंभाराकडून अजून मडके घडवते म्हणजे तो अजून बी काम करतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे पहा, प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग. म्हणजे याच्यामध्ये काय, प्रधान शब्द आहे, म्हणजे इथं काय पहा, कर्मणीमध्ये काय प्रधान असतं, कर्मप्रधान असतं ना, ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना लक्षात असतं, कर्मणी प्रयोग आलं की कर्म आलं. परंतु आता इथं काय म्हणतं पहा, प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग म्हणजे काय, इथं कर्माच्या ऐवजी कर्त्याला महत्त्व आले आहे. म्हणून काय पहा, कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात, प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असं म्हणतात. त्याने गोष्ट सांगितली, त्याने इथं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही याचे 5 प्रकार सांगू शकता आणि शेवटी याचं कन्क्लुजन करा. कर्मणी प्रयोग ही वाक्यरचना म्हणजे ही एक वाक्यरचना पद्धत आहे ज्यामध्ये क्रियेचा परिणामावर म्हणजे कर्मावर लक्ष केंद्रित केलं जातं. मराठीमध्ये अशा वाक्यरचना अधिक स्पष्ट आणि औपचारिकता आणण्यासाठी वापरल्या जातात. तर अशा प्रकारचा तुम्ही शेवट करू शकता आणि जो तुम्हाला जर करावं कसं माहीत नसेल तर हे पाठ करून ठेवा. ठीक आहे, कर्मणी प्रयोग आला तरी हे शेवट करण म्हणून किंवा वरची जी सुरुवात आहे त्या प्रकारचे करण आहे ना. ज्यांना असं वाटतं की काही कन्फ्युजन होते बाबा शेवट कसा करू, तर ह्याच्यामध्ये जे टेम्पलेट आहे ते तुम्ही बाजूला काढून त्याचा वापर करू शकता. असं नाही की करायचं नाही, करायचं बिलकुल. ठीक आहे, करणार ना, करा. ठीक, यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, इथिक्सचा प्रश्न आहे. याच्यामध्ये युद्धात मानवी मूल्य काय आहे, संजीवनी आहे हा शब्द आहे. म्हणजे इथं काय, मानवी मूल्य, युद्ध हे जे शब्द आहेत याच्यामध्ये महत्त्वाचा आहे संजीवनी हा एक शब्द आहे. ठीक आहे, मानवी मूल्य हे काय, संजीवनी आहे. तर याची तुम्ही मानवी मूल्यानुसार तुम्ही व्याख्या करू शकता किंवा उदाहरण देऊ शकता आणि बाकीचे मुद्दे त्याला स्पष्ट करू शकता. ठीक आहे, तर काय म्हणता येतं पहा, युद्ध हे नेहमीच विध्वंस, मृत्यू, पीडा आणि असहायतेचं रूप असतं. मात्र अशा अमानवी परिस्थितीमध्ये, युद्ध कशी आहे, अमानवी परिस्थितीमध्ये मानवी मूल्य म्हणजे काय, करुणा, सहानुभूती, क्षमा, सत्य, सहअस्तित्व, दया आणि जे शब्द वापरायचे ते सगळं काय करतात, या माणुसकीचा धागा जिवंत ठेवतात. तर अशा प्रकारचा हा तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर युद्धात मानवी मूल्याचा अर्थ काय, म्हणजे इथं काय, संजीवनी हा शब्द वापरला आहे ना. तर युद्ध आणि मानवी मूल्य, तर युद्धामध्ये शत्रू असतो परंतु मानवतावाद त्याला मानव म्हणून पाहतो.
तसंच हे जे काय कन्व्हेन्शन असतात पहा, जिनवा कन्व्हेन्शन, आंतरराष्ट्रीय नियम वगैरे, त्याच्यामध्ये मग जे जखमी किंवा बंदिवान सैनिक वगैरे असतात त्यांच्याकडे कशी वागणूक दिली जाते, मानव म्हणून वागणूक देण्याचा प्रयत्न असतो ना, म्हणजे मानवी मूल्ये. त्याच्यानंतर नैतिकता राखणे किंवा जे निष्पाप आहे त्याचं रक्षण करणे, मानवाच्या अधिकाराचा सन्मान करणे, अशा गोष्टी कुठं होतात, युद्धामध्ये होत असतात, है ना. जी म्हणजे युद्ध एकीकडे एक प्रकारचं हिंसा आहे, विध्वंस आहे, परंतु मानवी मूल्य जर त्याच्यामध्ये असेल तर काय करतं पहा, याच्यामध्ये एक प्रकारचा एक दुसरा धागा निर्माण करतं, है ना, एक जिवंतपणा ठेवतं. आणि त्याच्यामध्ये मग हे संजीवनी कशा प्रकारची आहे, वरित्र आहे. तर पहा, युद्धामुळे निर्माण होणारे क्रूरता किंवा द्वेषाला माणुसकीनं उत्तर देता येतं, ठीक आहे, माणुसकी. त्याच्यानंतर करुणा, दया, या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही कैद्यात असणाऱ्या सुद्धा व्यक्तीला एक छळ नाही करणार, म्हणजे छळ करू शकत नाही म्हणा, किंवा ह्या मूल्यामुळं एखाद्या व्यक्तीच्यामध्ये करुणा असेल तर तो कसा करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर क्षमा आणि संवादाच्या मूल्यामुळे तुम्ही युद्धांतरामध्ये पुनर्मांडणी करू शकता, किंवा तुम्ही म्हणू शकता ना ते एक प्रकारचं स्थगिती वगैरे आणता येतं, बरंच काय करताय त्याच्यामध्ये. जसं की नेल्सन मंडेलानं आफ्रिकेमध्ये तुम्हाला केलेलं पाहिला, म्हणजे द्वेषावधी क्षमेला प्राधान्य दिलं, है ना, त्याच्यामुळे तिथं शांतता आली. अशा प्रकारचे तुम्ही लिहू शकता, है ना. आता कितीतरी आपल्या आजच्या काळामध्ये युद्ध घडत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते बी उदाहरण द्या, परंतु कॉन्ट्रोवर्शियल देऊ नका. जसं की ट्रम्प असे म्हणले तसे म्हणले, हे ना, ट्रम्पचं एका वाक्यानं युद्ध थांबलं असं म्हणू नका, म्हणजे त्याच्यामुळे तर मी हे जुने घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला तसं वाटेल की असं असं झालेलं आहे, परंतु आजचं जरा कॉम्प्लिकेटेड आहे, ठीक. तर असे घ्या ज्याच्यामुळं पुढच्या व्यक्तीला डाऊट नाही राहणार, हे जरूर लक्षात ठेवा, ठीक आहे. इथिक्समध्ये असे घ्या म्हणजे उदाहरण ज्याच्यामध्ये डाऊट येणार नाही किंवा कॉन्ट्रोवर्शियल वाटणार नाही, ठीक आहे. तर याचा शेवट कसा करू शकता, युद्ध माणसाच्या हिंस्र आणि विध्वंसक प्रवृत्तीचे उदाहरण असलं तरी मानवी मूल्य हे त्या अंधकाराचा आशाचा दीप धरतात. मानवी मूल्य म्हणजे माणसाच्या आत्म्याचा प्रकाश असून ते युद्धात जीवनाच्या शांतीचा, माणुसकीचा पुनर्जन्म घडू शकतात. म्हणूनच युद्धात मानवी मूल्य हे काय आहेत, संजीवनी आहेत, ठीक आहे. म्हणजे युद्ध हे हिंसक वृत्तीला जातं, परंतु मानवी मूल्य एक प्रकारचं त्या युद्धातून सुद्धा एक प्रकारचं औषधी आहे ना, संजीवनी करण्याचं काम करतं, पुनर्स्थापना करण्याचं काम करतं. अशा बी पद्धतीने तुम्ही त्याच्यात लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर ही जी काय बॅच सुरू होणार आहे, मराठीची लिटरेचर इथिक्स एसएची बॅच होणार आहे जुलैमध्ये, आहे ना, त्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता. अनोखी लाईफचा ॲप वगैरे, किंवा तुम्ही संपर्क साधू शकता. काही जर प्रश्न वगैरे असेल तर याची माहिती तुम्हाला टेलिग्रामवर पुढच्या आठवड्यात मिळूनच जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी साहित्याचा प्रश्न दिला होता पहा, लोकसाहित्य संकल्पना स्पष्ट करून लोकगीताची वैशिष्ट्य लिहा. इथं पण दोन आहेत पहा, लोकसाहित्य संकल्पना आणि लोकगीताचे वैशिष्ट्य, ठीक आहे. तर मग इथं तुम्ही सुरुवातीला इथं मी लिहिलं नाही, इथं लिहू शकता की लोकसाहित्य, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची व्याख्या द्या. लोकसाहित्य म्हणजे मेथ्स, म्हणी, लोकगीते अशा प्रकारच्या भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे पारंपरिक कलात्मक आविष्कार. हा कोण म्हटलं आहे, विल्यम व्यासकमी. तर तुम्ही कुठली बी स्वतःची बी देऊ शकता, किंवा जे आपल्या पुस्तकामध्ये बऱ्याच व्याख्या आहेत पहा, एक नाही भरपूर आहेत, कारण कुठल्याही या लोकसाहित्याची एक व्याख्या करता येत नाही, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केली, तर तुम्ही एखादी आवडले तर तीच लिहू शकता. जसं की तमाशा, जागरण, गोंधळ वगैरे उदाहरणं जरूर द्या. तर पहिल्या सुरू आपण लोकसाहित्याची जी छोटीशी व्याख्या करता येण्यासारखी आहे, जी दुसऱ्याने केली तीच वापरलेली तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर संकल्पना हा शब्द होता, ते तर स्पष्ट करायचे. मग तुम्ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की प्रभाकर मांडेने जी संकल्पना स्पष्ट केली आहे, किंवा तुम्ही त्याच्यात व्याप्ती बी म्हणू शकता, है ना, तर ती तुम्ही इथं डायरेक्ट लिहू शकता. तर प्रभाकर मांडे काय म्हणतात पहा, की लोकसाहित्य कसं असतं, त्याच्यामध्ये मौखिक परंपरा असते, म्हणजे कर्ता अज्ञात असतो. त्याच्यानंतर लोकजीवनाचा शब्दबद्ध आविष्कार असतो, ही आविष्कार गद्य आणि पद्य स्वरूपामध्ये असतो. म्हणजे पहिलं ते म्हणतात की लोकसाहित्य कसं असतं, त्याच्यात मौखिक परंपरा असते. त्याच्यानंतर प्रभाकर मांडे म्हणतात ते एक भौतिक संस्कृतीसुद्धा आहे. लोकसाहित्य म्हणजे एक भौतिक संस्कृती, म्हणजे हे जे आजचं काही यंत्रयुग जीवन आहे त्याच्या अगोदरचं, म्हणजे सुतार, गंभार, लोहार, सुवर्णकार, वस्त्र विणणे, भांडी तयार करणे, घर बांधणे, पाककला, भविष्यकला आहे ना, ज्योतिष आता पण आहे ना, शेती आधारित जीवन, पारंपरिक व्यवसाय किंवा व्यवसायातील कौशल्ये, आदिवासींच्या विविध कला, वास्तुशास्त्र, वैद्यकशास्त्र, तोडगे, यंत्रतंत्र, या सगळ्याचा जो समावेश आहे तो भौतिक संस्कृती मध्ये होतो. आता आजच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला हे सापडत नाहीत, आता नवीन नवीन इंडस्ट्री वगैरे सापडतात, ठीक आहे. म्हणजे असं साहित्य ज्याच्यामध्ये मौखिक परंपरा आहे आणि भौतिक संस्कृती आहे. कशी प्रकारची, तर ह्या प्रकारची. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहेत आणखी या लोकसाहित्यामध्ये, की विधी आहेत, लोकविश्वास आहे, समजुती आहेत, लोककला आहे, जसं की जन्म, बारस, लग्न, मृतिक, त्याच्यानंतर विधी, दृष्ट काढणे, त्याच्यानंतर घराच्या उंबरठ्यावर घोड्याचे नाल ठोकणे, किंवा आणखी भरपूर ते लिंबू मिरची वगैरे काहीतरी करतात. त्या सगळ्या ज्या विधी असतात, समजुती असतात, अंधश्रद्धा बी म्हणू शकता, काय म्हणू शकता तुम्ही त्याला, हे जे असतं ना ते सगळं याच्यामध्ये येतं या लोकसाहित्यामध्ये. त्याच्यानंतर प्रयोगसिद्ध लोककला पण असतात. जेव्हा लोकसाहित्य म्हणतो तर लोककला पण येतात. मग त्याच्यामध्ये विविध खेळ असतील,
रांगोळी गोंदणी किंवा सणाच्या वेळी ही नागपंचमी वगैरे वट सावित्री आहे ना, याच्या निमित्ताने जे स्त्रिया वगैरे गाणे वगैरे म्हणतात किंवा नृत्य वगैरे करतात ते सगळे याच्यामध्ये येतात. तर प्रभाकर मांडेच्या नुसार काय की लोकसाहित्याची संकल्पना कशा प्रकारची मौखिक परंपरा असते, भौतिक संस्कृती असते, विधी लोकविसार समजुती लोककला असतात, प्रयोगसिद्ध लोककला असतात, अशा प्रकारचं तुम्ही म्हणू शकता. तर हे पहिला भाग आपण याच्यामध्ये त्यांनी सांगितला आहे ना, लोकसाहित्याची संकल्पना. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी विचारला त्याच्यामध्ये लोकगीत. ठीक आहे, तर लोकगीताची व्याख्या द्या. हे तर उघड आहे, बऱ्याच प्रकारे तुम्ही करू शकता. इथं पण एक वेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न केला आहे. लोकगीत म्हणजे काय, कुसात उगम पावलेले जगण्याच्या पाठीशी बांधलेलं गाणं कोणीतरी एकटे बसून लिहिलेलं नसतं, तर शेकडो लोकांच्या अनुभवात उगम पावलेलं असतं. ते नुसते शब्द नाहीत तर भावनेचे बीज, संस्कृत जागा आणि समूहाचे मनोगत आहे, असं तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. हे तुमच्यानुसार पण लिहू शकता की लोकगीत नेमकं असतं काय. त्याच्यानंतर डायरेक्ट वैशिष्ट्य लिहा आहे ना. लोकगीताचं वैशिष्ट्य काय, तुम्हाला पाठ असले पाहिजेत. ज्यांनी अभ्यास केला त्यांना पाठच असतील. लोकगीताचं वैशिष्ट्य काय, त्याचा करता माहीत नसतो, तो अनामिक असतो. लोकगीतामध्ये शब्दाचा लोप आणि निर्मिती सहज होत असते, म्हणजे ते नवेही नसतं जुनंही नसतं. त्याच्यामध्ये गेयता स्वर प्रधानता असते. त्याच्यानंतर याची मौखिक परंपरा आहे. निर्माण अभिव्यक्ती ही समूहातमधून होत असते, म्हणजे त्याचं एक निर्माण करणार नाही, म्हणजे कोण निर्माण केलं, समूहाने निर्माण केलं. याच्यामुळे लोकसंस्कृतीचे दर्शन घडतं. जसं की पोतराजाचं गीत आहे, यांना उदाहरण जरूर द्या. इथं दिलेत ना, धनगराची गाणी, पोतराचं गीत वरी जात्यावरच्या ओव्या. त्याच्यानंतर हे लवचिक असतं, प्रयोगरूपता असते, लवचिक असतं. याच्यामध्ये आदिबंध कायम असून कल्पनाबंध विविध प्रकारचे असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या काळामध्ये रामायण जसं सादर केलं जातं आज वेगळ्या पद्धतीनं सादर केलं जातं ना, म्हणजे तेच आदिबंध कायम आहे ना, परंतु त्याच्यावर कल्पनाबंध बांधलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता प्राचीन रूप वगैरे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. विविध कामासाठी विविध प्रयोजनासाठी हे गीत गायले जातात. ठीक आहे, तर जसं की श्रम हलके करण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी, म्हणा आनंद व्यक्त करण्यासाठी, अशा प्रकारचं वैशिष्ट्य तुम्ही लिहा. परंतु जास्त लिहू नका, जास्त लिहिणे मार्क मिळत नसतात आहे ना. उलट तुम्हाला दुसऱ्या प्रश्नातले मार्क कमी होतील, असं होतील, कारण तुम्ही दुसरा प्रश्न अर्धवटच लिहिणार. त्याच्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढं लिहायचं, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपण क्वालिटी लिहिले पुढं चला असं. त्याच्यानंतर शेवट कसा करायचा लोकगीत हे पुस्तकात न मावणारे पण हृदयात रुजणारे असते. ते जमिनीशी जोडलेले, माणसाच्या श्रमातून, गंधातून, स्वप्नातून तयार झालेले एक सांस्कृतिक गाणं असतं. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता है ना. शब्द माझे वाढलेत, तुम्ही कमी करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे केस स्टडी दिली होती तुम्हाला लिहायला आहे ना. केस स्टडी सॉल्व करत असताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात असतील, जर तुम्ही अगोदरचे सीझन वगैरे पाहिलं असेल. त्याच्या पहिले सुरू काय की विषय कोणता आहे, केस स्टडीचा विषय कोणता आहे हे लक्षात ठेवायचं. बार असं का व्हायला आहे ना, विषय कोणता आहे. त्याच्यानंतर त्या केस स्टडीमध्ये तुम्ही कोण आहात, कोणता अधिकार आहे तुमच्याकडे, हे पण महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर त्याच्यातले भागीदार काय आहेत आहे ना, त्यांच्या समस्या कोणत्या आहेत आहे ना, समस्यावर उपाय कोणते आहेत, आणि त्या सगळ्या उपायामध्ये नैतिक कोणता आहे, संविधानिक कोणता आहे ना, कायदेशीर कोणता आहे आणि कोणता योग्य बसतो, आणि शेवटी एक मानवी मूल्याचा आधार. अशा प्रकारच्या विचारातून तुम्ही एक शेवटी निर्णय घ्यायचा असतो. कळलं ना मी काय म्हणतो ते, काय काय माहीत असलं पाहिजे परत लक्षात घ्या है ना. मी काय म्हटलं, पहिल्या सुरू तो केस स्टडीचा विषय कोणता आहे, सामाजिक आहे, वैज्ञानिक आहे ना, किंवा पर्यावरणीय आहे, कोणता विषय आहे नेमका, प्रशासकीय आहे, तो तुम्हाला कळला पाहिजे. त्याच्यानंतर त्या केस स्टडीमध्ये तुमचा अधिकार काय आहे, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, पोलीस अधिकारी आहेत, कोण आहात. कधी कधी काय होतं तुम्ही आहेत चपराशी आणि तुम्ही जिल्हाधिकारीसारख्या भाषा बोलताय, हे अशा कामाचे नसते, अधिकारानुसार ती भाषा बोलावी लागते. ओके, तर तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणते भागीदार आहेत है ना, डायरेक्टली लिहायची गरज नाही. तुमच्याकडे वेळ असला तर लिहा, परंतु तुम्हाला माहीत असली पाहिजे केस स्टडीमध्ये की हे भागीदार आहेत आणि त्या भागीदाराच्या समस्या ह्या आहेत है ना, हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्या समस्या असतील त्या समस्याचे उपाय कशा प्रकारचे असले पाहिजे. मग जे जे तुम्हाला पर्याय सुचतात त्या पर्यायामध्ये मग कायदेशीरपणा आणा, नैतिकपणा आणा, संविधानिकपणा आणा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही मानवी मूल्य आणा. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करून मग शेवटी निर्णय घ्यायचा असतो. तुमच्या पदानुसार तुम्ही कोण आहात त्याच्यानुसार शेवटी निर्णय घ्यायचा असतो. ठीक आहे, जर तुमचं पद नसेल तर मी हा प्रस्ताव वरील अधिकाऱ्याकडे पाठवीन असं म्हणायचं असतं, ते योग्य पडतं. कळतं ना. ओके, तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला लिहिता येतं, असं म्हणू नका की तुम्हाला लिहिता येत नाही. फक्त तुम्हाला ते भ्रम असतो की लिहिता येत नाही. एकदा लिहून पहा, तुम्हाला कळते की मला लिहिता येतं. फक्त त्या स्ट्रक्चरनुसार आता आपल्याला त्याच्यात सामील करून घ्यायचं असतं स्वतःला. ओके, तर प्रश्न वाचूया आणि याचा म्हणजे सोडण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही पण वाचा है ना, लिहिला असाल तर उत्तमच गोष्ट आहे. जर लिहून हे पाहत असाल तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात पहा है ना. उगाच जर पाहत असाल तर ते तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येता की ज्यांना वाटतं की करावं परंतु म्हणजे करायची आणखी त्यांची ताकद नाही आहे, किंवा असं म्हणा ते कुठेतरी अडकलेले आहेत. फक्त म्हणजे कॅटेगरी असते ना अभ्यास करणाऱ्याची. एक तर अभ्यास असतो जो जाणीवपूर्वक करतो, समजदारीने करतो, लिहून करतो है ना, त्याची प्रॅक्टिस रोज असते. एक असतो फक्त वाचतो.
एक कॅटेगरी तुम्ही पहा, ही तुमची कॅटेगरी आहे का बघा. जे फक्त वाचतात ना, जे ॲक्च्युअल कृती करत नाहीत, नुसतं वाचतात, ते अर्धवटच आहे, ते आणखी त्या मार्गावरच नाहीत असं तुम्ही समजा. तुमच्यापैकी अभ्यास करणाऱ्यापैकी जर नुसते पुस्तक वाचत असाल, लिहित नसेल, त्याच्या नोट्स काढत नसेल, तर समजा तुम्ही आणखी खूप महाग आहात. कारण ते भ्रम असतो फक्त मी अभ्यास करत आहे. तुम्हाला हा अनुभव अगोदर पण आला असेल बा, 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये तुम्हाला असा भ्रम असतो की मी अभ्यास करत आहे, परंतु तो अभ्यास ॲक्च्युअल होतो का नाही हे लिहिल्यावर आहे ना, समजून घेतल्यावर हे तेव्हाच कळतं. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे असा राग वगैरे मानू नका की तुम्हाला मी कमजोर वगैरे समजतो. नाही पहा, ही तुम्ही स्वतःला कमजोर करताय. लोक करत नसतात किंवा एखादा शिक्षक तुम्हाला कमजोर करू शकत नाही. तुम्ही तुमच्या सवयी आणि तुमची अभ्यास करण्याची पद्धतच तुम्हाला म्हणजे खालीवरी करते त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. मी जर एखादे शब्द इकडे तिकडे बोलला असेल तर वाईट वाटून घेऊ नका. मी हे तुमच्यासारखाच आहे आणि आपल्या सगळ्याच्या भल्यासाठीच म्हणतो. ओके, कधी कधी वाटतं ना असं कसं म्हणता, आम्ही चांगला अभ्यास करतो. ओके, तर एक प्रशासकीय अधिकारी एक दुर्गम आदिवासी भागात जिल्हा अधिकारी आहे. पहिल्या सुरू कोण आहे? हा जिल्हा अधिकारी आहे. त्या भागात एक मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावित आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल, पायाभूत सुविधा विकसित होतील, सरकारच्या मते विकास घडेल. सरकारच्या मते, परंतु या प्रकल्पासाठी आदिवासी जमातीच्या पारंपरिक जमिनी, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक ओळख नष्ट होण्याची शक्यता आहे. या जमिनीची जीवन पद्धती निसर्गाच्या सुसंगत असून ते मुख्यतः जंगल संपत्तीवर, पाण्यावर, शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे इथले लोक या सगळ्या गोष्टीवर जीवन जगतात. कंपनीने स्थानिक लोकांना भरीव मोबदला, घरी नोकरी देण्याचे आश्वासन दिले, मात्र मागील अनुभव पाहता अशा प्रकल्पामध्ये दिलेली आश्वासने वेळेवर पूर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. काही आदिवासींनी सहमती दर्शवली असली तरी बहुसंख्य लोक प्रकल्पाला काय करतात? तीव्र विरोध करत आहेत. या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या अधिकाऱ्यावर दबाव आहे. एकीकडे राज्य सरकारचा प्रकल्प लवकर मंजूर करण्याचा आदेश आहे, तर दुसरीकडे स्थानिक लोकांचे भावनिक, सांस्कृतिक, मानवी मूल्याचे रक्षण करण्याचे नैतिक बंधन आहे. अशा प्रकारचं आहे. आणि तुम्ही अधिकारी आहात म्हणजे तुमच्याकडे मोठा अधिकार आहे आणि तुम्हाला दोन्ही गोष्टी म्हणजे तिथं तारतम्य बाळगलं पाहिजे आहे ना. तुम्ही छोटे मोठे अधिकारी नाही, तिथं जिल्हा अधिकारी आहेत. तर काय प्रॉब्लेम आहे? तर जिल्हा अधिकारी आहे त्याला औद्योगिक प्रकल्प स्थापन करायचा आहे, परंतु जी जमिनी वगैरे शेती वगैरे आहे त्यांचा तिकडून विरोध होत आहे. अशा प्रकारचे तर प्रश्न काय विचारले त्याच्यामध्ये ते महत्त्वाचे आहेत. या परिस्थितीत अधिकारी कोणती मानवी मूल्ये व तत्व विचारात घेऊन निर्णय घ्यावा? ठीक आहे, मानवी मूल्य आणि तत्वे. त्याच्यानंतर आदिवासी संस्कृतीचे मूल्य, धार्मिक श्रद्धा आणि नैसर्गिक हक्क यांच्या संदर्भात नैतिक भूमिका अधिकाऱ्याची कशी असावी? हा दुसरा प्रश्न आहे. त्याच्यानंतर विकास, मानवतेचे रक्षण यामध्ये संतुलन राखण्यासाठी कोणती धोरणात्मक पाऊले अधिकारी उचलू शकतो? ओके, तर हा तिसरा प्रश्न आहे. आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल जे नवीन असतील की उत्तर कसं लिहायचं, म्हणजे भागीदार वगैरे तसं लिहित बसायचं नाही. 3 प्रश्न दिले त्याचा अर्थ आपला वेळ कमी आहे. डायरेक्ट इंट्रोडक्शन करा, प्रत्येक प्रश्न पहिला म्हणून डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करा. इथं भागीदार वगैरे अशा गोष्टी लिहित बसला तर वेळ खूप जातो आहे ना. जर एकच प्रश्न असेल, 2च प्रश्न असेल तर तुम्ही लिहू शकता. फक्त इथं भागीदार का लक्षात ठेवायचेत, आपल्याला काय पाहिजे आणि कोणते मूल्य कशा प्रकारचे आले पाहिजेत हे लक्षात आलं पाहिजे त्या भागीदारांनी. कारण समस्या कळली की उपाय कळतात हे तर माहिती आहे तुम्हाला. मग समस्या कुणाच्या आहेत हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. मग त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याच्यामुळे ते तुमच्या मनात असलं पाहिजे की या लोकांची समस्या अशा पूर्ण करता येतात. ओके, तर इथं तुम्हाला विषय समजला का? याच्यातला तर पद समजला असेल की तुम्ही कोण आहात, त्याच्यानंतर समस्या समजली असेल कोण आहेत, कोणत्या समस्या आहेत, त्याच्यावर उपाय समजले असतील आणि तुम्हाला जे प्रश्न दिले त्याच्यानुसार मग ते नैतिक कायदेशीर गोष्टी त्याच्यात आणता आल्या पाहिजेत. ओके, हे जमत नाही म्हणू नका, कारण तो शब्द जर वापरला पहिले सुरू जमत नाही तर काहीच जमत नसतं. मग जमवून घ्यावं लागतं. ठीक, त्याच्यानंतर उत्तर काय लिहिता येतं पहा. इंट्रोडक्शन करा, कमी शब्दामध्ये करू शकता, इथं मोठ्या शब्दात केले कारण ते समजण्यासाठी. नोकरशाही ही लोकशाहीतील एक महत्त्वाची आणि साहित्य प्रदान करणारी संस्था आहे. ती केवळ धोरणाची अंमलबजावणी करत नाही तर संवेदनशील सामाजिक मुद्द्यावर मानवतावादी भूमिका पुढाकार घेते. विस्तृततः जेव्हा विकासाच्या नावाखाली आदिवासी संस्कृतीचे सामाजिक आणि नैसर्गिक जीवनशैली धोक्यात येते तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यावर मानवी मूल्याच्या आधारे विवेकी निर्णय घेण्याची मोठी जबाबदारी असते असं आपण म्हटलं. ओके, प्रश्न पहिला. या परिस्थितीत अधिकारी कोणती मानवी मूल्ये आणि तत्त्वे विचारात घेऊन निर्णय घ्यावा? तर काय खालील प्रकारे. पहिला आहे करुणा. आणि आदिवासी लोकांचे दुःख, असुरक्षितता आणि भविष्यातल्या अस्तित्वाच्या भीतीची जाणीव ठेवून त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक असते. म्हणजे करुणा हा मूल्य दावा. जस्टिस, बहुसंख्य लोकांचा विरोध आहे तर त्याची दखल घेतली पाहिजे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य आणि सन्मान. आदिवासी लोकांना त्यांच्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा, जमिनीचा हक्क आहे आणि त्यांचा आवाज ऐकणे, सन्मान राखणे ही अधिकारी म्हणून एक जबाबदारी आहे. ठीक आहे, त्यांनी मूल्य आणि तत्व विचारलेत. इमानदारी आणि पारदर्शकता. ते कोणताही निर्णय घेताना तो स्पष्टपणे सर्व संबंधांना जेवढे काही घटक आहेत त्यांना एकत्रित करून लपवाछपी न करता संवाद साधून घेणे. त्याच्यानंतर काय पब्लिक ड्युटी, कर्तव्यपरायणता. कायद्याचे पालन करून मानवतेचा विचार करून प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जे गरजेचं आहे ते उत्तरदायित्व जपलं पाहिजे. अशा गोष्टी आहे ना. तर पहिले सुरुवात मूल्य आणि त्यांनी तत्व म्हटलेत आपण सांगितले. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय होता
आदिवासांचे सांस्कृतिक मूल्य, धार्मिक श्रद्धा आणि नैसर्गिक हक्क यांच्या संदर्भात काय नैतिक भूमिका अधिकाऱ्याची असेल, कोणती किंवा काय जी भूमिका आहे त्यांनी तर कोणती असली पाहिजे पहा. संवैधानिक मूल्याशी सुसंगत भूमिका. भारताचे संविधान आदिवासांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकाराचे रक्षण करते. अधिकारी म्हणून तो हक्क अबाधित राहील याची जबाबदारी अधिकाऱ्यावर असते है ना, कारण हा त्या आदिवासींचा एक संविधानिक अधिकार आहे. पर्यावरणीय नैतिकता. निसर्गाच्या एकरूप असलेल्या समुदायाचे जीवन धोक्यात न आणता पर्यावरणाचे रक्षण करणे ही अत्यावश्यक भूमिका आहे. त्याच्यानंतर तिसरा सांस्कृतिक समावेश. आदिवासी स्थानिक जी काय त्यांचं श्रद्धा वगैरे स्थान आहे त्याचा संवाद सादर करून त्याचा आदर करणे हे सुद्धा अधिकाराचं कार्य आहे. सामाजिक जबाबदारी. केवळ कायदेशीर प्रक्रिया नव्हे तर सामाजिक मूल्याच्या आधारे शाश्वत आणि सन्मानजनक उपाय सुचवणे ही नैतिक भूमिका त्याची असावी. प्रश्न विचारला होता कोणती नैतिक भूमिका असावी, तर अशा प्रकारची नैतिक भूमिका असावी. त्यांनी पर्यावरणाच्या गोष्टीने विचार केला पाहिजे, संवैधानिक मूल्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, सांस्कृतिक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आहे ना. आता तिसरा प्रश्न, विकास आणि मानवतेचे रक्षण यामध्ये संतुलन राखण्यासाठी कोणती धोरणात्मक पावले अधिकारी उचलू शकतो, मग त्यानं काय करावं हा तिसरा प्रश्न त्यांनी विचारला. पहिल्यामध्ये त्यांनी फक्त विचारले की मानवी मूल्ये कोणते नैतिकपणा आहे, आणि परंतु तिसऱ्यामध्ये त्यांनी विचारले की तुम्ही काय करू शकता नेमकं. तर पहिलं सुरू तुम्ही काय करू शकता, तर सर्वसमावेशक है ना सल्ला मसलत करू शकता, स्थानिक आदिवासींची बैठक वगैरे घेऊन त्यांच्या मनातली भीती बाहेर काढू शकता है ना. त्याच्यानंतर सामूहिक सहमती. ग्रामसभेची समिती आवश्यक असते, त्याच्यामुळं सगळ्याच्या कुणाच्या दबावाखाली न येता त्यांची सहमती घेणे आवश्यक असतं. त्याच्यानंतर पहा की एक समिती स्थापन करा, ज्याच्यामुळे काय होईल पहा की हे पर्यावरणीय सामाजिक संस्कृतीच्या दृष्टिकोनातून त्याचा प्रकल्पावर बऱ्याच गोष्टीचा विचार करता येईल. त्याच्यानंतर तर पर्यायी योजना विचारात घ्या. हा प्रकल्प जर विस्थापित वगैरे करायचा असेल किंवा लोकांना जर इकडचं तिकडं काही जी करायचं असेल तर ते कसं करता येईल याच्यावरील पर्याय काय आहे अशा गोष्टीचा विचार करेल मी, असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर स्थलांतरित योग्य आणि सन्मानजनक व्यवस्था. अगोदर स्थलांतर करा है ना, जे विस्थापन आहे ती अपरिहार्य झालं पाहिजे. त्यांना कसं वाटतं की ही जी काही व्यवस्था आहे ती यायला वेळ लागतं किंवा होतच नाही, त्याच्यामुळे अगोदर ती तुम्ही करू शकता ना, अगोदर त्यांचं स्थलांतर करा, त्यांची व्यवस्था करून द्या, पुनर्वसन करा है ना. त्याच्यानंतर स्थायी चर्चासत्र आणि सामाजिक ऑडिट, त्याच्यामध्ये मग लोकांचं सामाजिक ऑडिट घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे अशा प्रक्रियेनुसार काय हा जो अधिकारी आहे तो काय करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, या परिस्थितीत अधिकारी केवळ प्रकल्प मंजूर करणारा प्रतिनिधी नसून तो मानवतेचा रक्षक आहे. त्यामुळे केवळ कायदेशीर च्या चौकटीत नव्हे तर करुणा, समतेचा आधार आणि जबाबदारीच्या भावनेने निर्णय घेणे हेच खरे प्रशासकीय अधिकाऱ्याचे नैतिकतेचे स्वरूप आहे, असं तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता. म्हणजे तो फक्त काम करत नाही आहे तर तो मानवतेच्या दृष्टिकोनातून पण काम करतो आहे, अशी गोष्ट तुम्हाला इथं मांडायची आहे. तर अशा प्रकारचं हे केस स्टडीचं उत्तर होतं पहा. ठीक आहे, थोडं फास्ट झालं असेल परंतु तुम्हीच व्हिडिओ पाहत नाही म्हणून मीच फास्ट करतो त्याच्यात आहे ना. तुम्ही जर पाहत असतं तर मला आणखी डिटेलमधून समजून सांगता आलं असतं, परंतु हे छोट्या वेळामध्ये मोठा धमाका आहे ना. ठीक, तर अशा प्रकारचा हा केस स्टडीचं उत्तर होतं पहा. पुढच्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पुढचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला मिळतील आणि ते उत्तर अगोदर तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. हां, त्यासाठी तुम्ही अनोखी लाईफवर जाऊन ते प्रश्न कोणकोणते असतात आणि आठवड्यात 4च लिहायचे, तुम्हाला जास्त कुठं लिहायचे मराठीमध्ये लिहिणाऱ्याने फक्त 4च तर लिहा, ॲटलिस्ट तेवढं तर करू शकता. रोज म्हणत नाही पण ॲटलिस्ट 4 लिहायचे, एक दिवस 8 तर आहेत प्रश्न, तेवढे जरी लिहिलं तर तुमचे उत्तर कसं लिहावं, त्याच्यात काय चुका होऊ शकतात हे तुम्हाला समजू शकतं ना. आणि काय असेल तर मी आहेच ना अडचणी सॉल्व करायला, तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि हा कोर्स वगैरे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळेल आहे ना, सुरू झाल्यावर तुम्हाला कळेलच. ठीक आहे, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.